नमस्कार, मी डॉक्टर शीतल पाटील गेल्या 12 वर्षांपासून एकदंत डेंटल क्लिनिक हिरावाडी नाशिक येथे ॲज अ डेंटल सर्जन म्हणून प्रॅक्टिस करत आहे. आज आपण डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल ट्रीटमेंट आणि डेंटल स्केलिंग याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. माझा आजचा पहिला विषय आहे डेंटल इम्प्लांट. डेंटल इम्प्लांट म्हणजे हाडात स्क्रूच्या साहाय्याने बसवलेला कृत्रिम दात, ज्यामुळे तुम्ही पुन्हा सहज नैसर्गिक दातासारखे खाऊ शकतात, हसता येते आणि तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो. हा दात मजबूत असतो, दिसायला नैसर्गिक असतो आणि टिकाऊ सुद्धा असतो. आजचा आपला दुसरा विषय आहे रूट कॅनल ट्रीटमेंट. आपल्या दातामध्ये 3 लेयर असतात. पहिला इनॅमल, दुसरा डेंटिन आणि तिसरा पल्प. जेव्हा दाताला लागलेली कीड तिसरा लेयर म्हणजे पल्पला इन्फेक्शन करते किंवा इन्फ्लेमेशन करते, तेव्हा दाताला वाचवण्यासाठी केला जाणारा उपचार म्हणजे रूट कॅनल ट्रीटमेंट. त्यामध्ये आपण इन्फेक्टेड पल्प काढून टाकतो, त्यानंतर कॅनल साफ करतो आणि त्यावर फिलिंग करतो. नंतर दातावर कॅप दिली जाते आणि दाताला वाचवलं जातं. आता आपला तिसरा विषय म्हणजे डेंटल स्केलिंग. डेंटल स्केलिंग म्हणजे डेंटिस्टकडे जाऊन अल्ट्रासॉनिक मशीनच्या साहाय्याने दातांची केलेली सफाई. जनरली रुग्णांमध्ये असा गैरसमज आहे की क्लिनिंग केल्यावर दातांची झीज होते, माझे दात हालायला लागले की काय. काहींना तर अशी शंका असते की माझ्या दातांवरचा एक लेअर तर डॉक्टरने कमी केला की काय. परंतु हा समज अगदी चुकीचा आहे. ॲक्च्युली क्लिनिंग करताना दातांवरचे फक्त पिवळे डाग, प्लाक आणि कडक जमलेला थर मशीनच्या साहाय्याने क्लीन केला जातो. आज आपण डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल ट्रीटमेंट आणि डेंटल स्केलिंग याविषयी माहिती जाणून घेतली. तुमच्या मनात याविषयी काही शंका असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा माझ्या क्लिनिकला भेट देऊ शकता. हाय, माझं नाव मनोज पगार. मी ऑस्ट्रेलियातील एका नामांकित कंपनीत जॉब करतो. बेसिकली मी नाशिकचा. मला काही दिवसांपासून दातांना थोडं स्टेन्स आल्यासारखं प्लस थोडी कीड लागल्यासारखं जाणवत होतं. त्यामुळे थोडं संवेदना पण वाढली होती. तर मी नाशिकला आल्यानंतर माझ्या मित्रांवर कन्सल्ट केलं. तर त्यांनी मला डॉक्टर शीतल पाटील मॅडमांचं नाव सजेस्ट केलं. जेव्हा मॅडमांकडे मी आलो त्यानंतर त्यांनी एकदम थरो चेकिंग केल्यानंतर प्रॉपर कन्सल्टेशन दिलं. त्यांनी मला दात क्लीन करण्याचं सजेशन दिलं आणि त्यानुसार त्यांनी दात क्लीन केले. प्लस माझ्या एका दाढीला जरा कीड लागल्याची सुरुवात होत होती, ते पण त्यांनी क्लीन करून दिलं आणि त्यांनी मला रेग्युलरली 6 महिन्यातून किंवा 1 वर्षात दात क्लीन करण्याचे सजेशन दिलं. आत्ता मी त्यांच्या सर्व्हिसेस पासून एकदम सॅटिस्फाईड आहेत आणि त्यांचे कन्सल्टेशन पण अप टू द मार्क होतं. नमस्कार, माझं नाव माधव शंकर मोरे, राहणार लखमापूर, तालुका बागलाण, वय वर्षे 84. माझे दात खूप दुखत असल्यामुळे मी डॉक्टर शीतल पाटील यांच्या दवाखान्यात येऊन दाखवले. त्यांनी जे किडलेले आणि हलणारे दात निरुपयोगी काढून टाकले आणि त्या ठिकाणी नवीन दात प्लॅन्टेशन केलं आणि ते व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे बसवले. मी कुठल्याही प्रकारची दुखापत नव्हता. मी अतिशय चांगल्या प्रकारे खाऊ शकतो, जेवू शकतो. मी त्यांचे खूप आभार मानून धन्यवाद त्यांना देतो.